टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स, नाम याद रखना। बीड जिल्ह्यामध्ये 8 दिवसामध्ये 3,15,000 शेतकऱ्यांनी पीक विमा काढलेला आहे। मी आता आहे अशाच एक सेंटर आहे ज्या ठिकाणी पाहिले तर दरवर्षी गतवर्षी पाहिले तरी या ठिकाणी परळी तालुक्यात 925 शेतकऱ्यांनी विमा काढला होता। तर देशाच्या अंबाजोगाई तालुक्यात पाहिले तर दरवर्षीच्या तुलनेमध्ये यावर्षी कमी विमा भरण्यात आलेला आहे, असं मी आज एका सेंटरला आहे। दरवर्षी जे आता पाहिलं तर जे पीक विमा 1 रुपयाचा भरण्यात आला होता ते आता बंद करण्यात आलेला आहे। त्याचं जायचं काठी आता एकीकडे माझ्यासोबत आता काही शेतकरी येतात, आपण त्यांच्याशी जाणून घेतो। तर काय सांगा, दरवर्षी 1 रुपयाचा पीक विमा आता ते काढला जात होतो, यावर्षी आता 1160 रुपये हेक्टर भरायला लागले, काय म्हणतो? यावर्षी सरकारने 1160 रुपये हेक्टर विमा केलेला, पण गेल्या वर्षी जे 1 रुपया पीक विमा होता ते शेतकऱ्यासाठी सुलभ होता। हे यावर्षी 1160 रुपये म्हणजे आधीच तर दुष्काळाचं हे आहे, सावट आहे। यावर्षी पाऊस पण आहे बीड जिल्ह्यावर, तर पाऊस नाही आहे तर आता 30-40% पेरणी राहिलेली आहे काही शेतकऱ्याची। तर काही शेतकऱ्यांनी पेरलेलं आहे ते तर सुकूनच जात आहे। तर या शेतकऱ्याची काहीतरी गव्हर्नमेंटनं पंचनामा करून काही शेतकऱ्यांना दुष्काळाचं काहीतरी हे करावं, पंचनामे करून काहीतरी शेतकऱ्याला तुटकी मदत द्यावी। शेतकरी रुपयामध्ये पीक विमा काढतो त्याच्यामध्ये घोळ होतो, आता अनेक लोक बोगस पीक विमा होतात। आता पारदर्शकपणाने यावर्षी आता पीक विमा भरला जातोय, असं कसं म्हणणं आहे? नाहीये, तसं काहीच नाहीये। पीक विमा 1 रुपयातच चांगला होता शेतकऱ्यांसाठी, कारण 1 रुपयासाठी शेतकऱ्यांसाठी आधी तर एक सोयाबीनला भाव नाही, त्याच्यात काही भाव नाही, शेतकऱ्याच्या मालाला हमी भाव नाही आहे, त्याच्यामुळे काय हे करणार आहे शेतकऱ्याला? आता तर शेतकऱ्याला उलटं हे केलं, कंबर मोडून गेलं शेतकऱ्याचं। 1160 रुपये हेक्टरी म्हणजे आता बघा ना किती विम्याचे हे व्हायले शेतकऱ्याला, कुठून पैसा आणायचा? एवढा पैसा कुठून आणायचा? आज तर दुष्काळाचं सावट आहे सर बीड जिल्ह्यावर। बघा तुम्ही कुठं जाऊन बघा, शेतात सर शेती अर्धी पेरणी वगैरे राहिलेली आहे पावसाळीनं, आणि काही तर पेरलेलं आहे तर सुकून गेलेलं आहे। डबल पेरणीचं, दुबार पेरणीचं संकट आहे ना शेतकऱ्यावर। काय सांगा, गेल्या 1 महिन्यापासून परळी तालुक्यात पाऊस नाही आहे, कसं पाहता? काय पूर्ण जनावरांनी चारा नाही, आणि पेरणी जी झालेली आहे ती पूर्ण सोयाबीन वाळून गेलेली आहे आता। आणि सरकार काय याच्याकडे बघायला पूर्ण दुर्लक्ष करायला आहे। पंचनामे करावेत शेतात जाऊन, आणि जे भरपाई आहे ती देऊन टाकावी। आणि विमा जे भरलेला आहे त्याच्यात काय करायले, शेतकऱ्याकडून ई पीक पाणी करा म्हणते तर शेतकरी काय करायले, ई पीक पाणी करायला कोणी अडाणी शेतकऱ्याला जमत नाही, आणि त्याला कळत बी नाही ई पीक पाणी काय करायचं। आणि कोण्या गटात गेलं तर त्याचा रेंज बी येत नाही, आणि त्याच्यामुळं ती एक पीक पाणीची होत नाही KYC। जाचं काटे जे आहेत सरकारने घातलेल्या ती रद्द कराव्यात। आता गेल्या महिन्यापासून पाऊस येत नाही, पडलेला नाही आहे, जनावरांनी काहीच नाही चारायला, आणि काय सोयाबीन जे आहे पेरलेलं पूर्ण वाळून गेलेलं आहे, शेतामध्ये एक थेंब पडलेला नाही पाऊस। दरवर्षी जे 1 रुपया पीक विमा असणे लागू करण्यात त्यामध्ये जाचं काठी येतं रद्द करण्यात त्यावेळी आधी माझ्या शेतकरी जातो, त्यांना कसं संभाजीमध्ये हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क, आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।